नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा नव्याने हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तुम्ही चॅनल नवीन असाल आता पण चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या मित्रो. ठीक आहे. तर आज बनवणार आहोत आपण मराठी व्याकरणाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न. आणि प्रश्न पाहत असताना विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. ओके, तर चला मग या ठिकाणी आतापर्यंत आपण जे प्रश्न पाहिले मित्र हो, हे प्रश्न पाहिले तुम्हाला दिसत आहेत. 51 प्रश्न आपले झाले आहेत, 50 प्रश्न झाले आहेत. तर तुम्हाला विरुद्धार्थी शब्दाचे 50 प्रश्न पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. प्लेलिस्टमध्ये जा आणि प्लेलिस्टमध्ये पहा मराठी व्याकरणावरचे शब्द प्रश्न सोडले आहेत ते. ठीक आहे. तर चला मग या ठिकाणी प्रश्न असा आहे, विरुद्धार्थी शब्द कोणता. ओके, आता हे विरुद्धार्थी शब्द तुमच्या समोर दिसतो कन्या. आता हा प्रश्न कुठं ना कुठं कधी ना कधी कोणत्या तरी जिल्ह्यामध्ये विचारला गेला प्रश्न आहे. रिपिटेशन होण्याची जास्त दाट शक्यता आहे. याच उद्देशानं मी हा व्हिडिओ बनवला आहे, तयार केला आहे मित्र हो. ओके, म्हणून या ठिकाणी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, कारण की अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. कारण की एक प्रश्न तुमचं जीवन आयुष्य बदलू शकते. आणि तुम्हाला जर मित्र हो तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ जर फर्स्ट टाईम जर पहिल्यांदा हा पोहोचला असेल तर तुम्ही मित्र एक काम करायचं, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रांना किंवा इतर जे काही आता पोलीस भरती करत आहेत किंवा पोलीस भरती करणार आहेत किंवा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी काहीतरी जरा जे सरकारी नोकरीच्या तयारीमध्ये आहेत तिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचं सहकार्य तुम्ही करू शकता मित्र. ओके, ठीक आहे. आता कन्या हा प्रश्नाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा. आपल्यासमोर किती या ठिकाणी 4 पर्याय आहेत, बरोबर ना. एक आहे मूल आहे, दुसरं आहे कन्यक आहे, तिसरं कन्यारत्न आहे, चौथं पुत्र आहे, बरोबर. आता याच्यापैकी योग्य प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे तुम्हाला माहीत असेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कन्याचं पुत्र. हा शब्द कसा होत असतो तर हा शब्द विरुद्धार्थी शब्द होत असतो मित्र हो. नेक्स्ट आपण प्रश्न पाहूया. या ठिकाणी कंटाळवाणे या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हणते. हा सुद्धा बुलढाणामध्ये विचारला गेला प्रश्न आहे. स्थूल आहे, आविट आहे, खिन्न आहे का उमेजलेले, या 4 ऑप्शन आहेत तुमच्यासमोर. ओके, बरोबर. आणि लक्षात घ्या पुन्हा या ठिकाणी प्रश्न चांगल्या पद्धतीनं वाचायचा असतो, प्रश्न चांगल्या पद्धतीनं पाहायचा असतो. ओके, तर या ठिकाणी कंटाळवाणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अवीट. नेक्स्ट आपण प्रश्न पाहणार आहोत, आनंद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आणि नाशिकमध्ये विचारला गेला, नाशिक बॅट्समॅन पोलीस भरतीला विचारला गेला प्रश्न आहे. ओके, तर तुमच्यासमोर या ठिकाणी समूह, नाराज, दुःख आणि हर्ष अशा पद्धतीनं या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत. आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर या ठिकाणी आहे मित्र हो पर्याय क्रमांक 3 दुःख. आता नंतरचा प्रश्न पाहूया, 54वा प्रश्न. ओके, सुकून या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. नागपूरमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. कुठे विचारला गेला आहे? नागपूरमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. हे अशकुन होते, अपसकुन होते, निसकुन होते का दुसकुन होते. ओके, या ठिकाणी 4 पर्याय आहेत. सुकून या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. पुन्हा एकदा प्रश्न तुमच्यासमोर मी वाचून दाखवला आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अपशकुन. तर नंतरचा प्रश्न आहे तीक्ष्ण. दिसतो ना, तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. पुणे या ठिकाणी विचारला गेला प्रश्न आहे. ओके, टोकदार होतो का, निंबर होते का, बोथट किंवा मऊ. ओके, बरोबर या ठिकाणी. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्ही पाहू शकता, तुमच्या समोर दिसतं बोथट. तीक्ष्ण आणि बोकट म्हणजे एक आणीदार किंवा नोकदार या ठिकाणी एखादी वस्तू आहे तर दुसरी नोकदार नाही, ते बोथट असते. ओके, नंतरचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या शब्दाचा पुढे जे शब्द आहे तुमच्या समोर दिसलेला आहे, पुढे कोणता शब्द आहे ते पाहायचं. आणि तन्मय हा शब्द आहे. कोणता आहे? तन्मय शब्द आहे. तन्मय शब्द कशासाठी आहे? विरुद्धार्थीसाठी आहे. म्हणजे तन्मयचे विरुद्धार्थी शब्द काय होते या ठिकाणी त्यांनी आपल्याला असा प्रश्न विचारला आहे. कुठे विचारला गेला प्रश्न तो? भंडारा जिल्ह्यामध्ये विचारला गेला प्रश्न आहे. आता इथे तुम्हाला 4 पर्याय दिसतात, बरोबर.
ओके ना. आणि तुम्ही 4 पर्याय पाहू शकता आणि 4पैकी योग्य प्रश्नाचं उत्तर काय, गिधा हा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 57वा प्रश्न चालू आहे मित्र हो, 57वा प्रश्न चालू आहे. आतापर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकापर्यंत, मित्रापर्यंत, मैत्रिणीपर्यंत, मुलापर्यंत, जे काही तुमच्या भावंडापर्यंत, बहिणीपर्यंत आहे तिथपर्यंत पोहोचती करा. कारण की या ठिकाणी त्या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जर मित्र हो फक्त आणि फक्त 5 जरी या ठिकाणी या संपूर्ण चॅनलच्या माध्यमातून जर प्रश्न पाहायला भेटत असतील किंवा प्रश्नाचा फायदा होत असेल मित्र हो, तर तुमच्या पायी किंवा तुमच्यामुळे त्यांचं आयुष्य बदलू शकते. बरोबर ना. ओके. तर ठीक आहे. पुढचे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे काय, हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता, नागपूरमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. हंसाचं काय, हंसी होते का, हंसा, हसीन आणि हंसिका. ओके. प्रश्न ऑप्शन कोणता आहे ते पर्याय कोणता योग्य तो योग्य पर्याय राहतो मित्र. हंसचं हंसी हा ठिकाणी विरुद्धार्थी शब्द होत असतो. नंतरचा प्रश्न पाहूया, आहेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. आता अनाहेर आहे, स्वीकार आहे, इथं या ठिकाणी अनुचित आहे का मंद आहे. आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर या ठिकाणी आहे तुमच्यासमोर स्वीकार करणे. ओके. या ठिकाणी स्वीकार करणे हे काय आहे, आहेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. आपण जे काही प्रश्न पाहत आहोत मित्र, विरुद्धार्थी शब्दावरच आता जास्तीत जास्त पद्धतीनं पाहणार आहोत. इहलोकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. या ठिकाणी कृतज्ञ, परलोक, कृपण, परजाती. बरोबर. इहलोकी या शब्दांचा खरा अर्थ, तर इहलोकी म्हणजे दुसऱ्या लोकांमध्ये विरुद्धार्थी शब्द, इथले लोक किंवा परलोक म्हणजे जागचे लोक किंवा दुसरे बाहेरचे लोक, त्याला इहलोकी आणि परलोकी असे म्हणतात. ओके. नेक्स्ट पाहूया आपण, साम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. आता तुमच्यासमोर दिसत आहे साम्य शब्द. ओके. तुमच्यासमोर इथं काय दिसते, साम्य या शब्दाचा कोणता शब्द पाहायचा आहे, विरुद्धार्थी शब्द कोणता आहे आणि कुठे विचारला गेला आहे दिसतो मला. SRPF मुंबईमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. आता विजातीय होते असामान्य, सम आणि भेट. ओके. आता तुम्ही पुन्हा पाहू शकता मित्र, तुमच्या समोर ऑप्शन आहेत. काय इथं ऑप्शन तुमच्या समोर दिले आहेत. साम्य म्हणजे सारखे असणाऱ्याचं काय होते, विजातीय म्हणजे सारखे किंवा सारखे नसलेले विषम, सम किंवा विषम अशा पद्धतीने विरुद्धार्थी शब्द होत असतो. नेक्स्ट आपण प्रश्न पाहूया मित्र हो, विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. इथं अयोग्य विचारला, अयोग्य म्हणजे योग्य नसलेली जोडी कोणती आहे असा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे. या ठिकाणी किती पर्याय आहेत, 4 तुमच्या समोर पर्याय आहेत मित्र हो. आणि योग्य प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी शोधायचं असते. ओके मित्र. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काळजी आणि विवंचना या विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी आहे, लक्षात ठेवा. बाकीच्या जोड्या आहेत दिसतात तुम्हाला मित्र हो, ही जोड्या कशा आहेत तर हे बरोबर आहेत. ओके. आणि लक्षामध्ये ना. आता पुढचा प्रश्न पाहूया, उष्ण या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता सर्वांनाच माहीत आहे उष्ण कसं असते ते, म्हणजे गरम किंवा उष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता येतो. आणि या ठिकाणी नागपूरमध्ये विचारला गेला प्रश्न आहे, गरमचा नरम विरुद्धार्थी होतो का, शीतल होते का, सौम्य किंवा शांत होते का. तुमच्यासमोर 4 पर्याय तर तुमच्यासमोर पाहू शकता. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उष्णचा विरुद्धार्थी होते शीतल, मग शीतलचा अर्थ थंड होत असतो. ओके. नेक्स्ट बघूया, ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. ओके. आणि नागपूरमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. ओके. आता इच्छिक होते का, इच्छित होते का, अपरिहार्य होते का, परिहार्य. ओके. लक्षामध्ये. आणि या ठिकाणी जे तुमच्या समोर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे परिहार्य. ऐच्छिक म्हणजे याचा विरुद्धार्थी काय होते, परिहार्य होत असते. पुढचा आपण प्रश्न पाहता मित्र हो, 64वा प्रश्न चालू आहे. कितवा, 64वा प्रश्न चालू आहे आपला. आता निमंत्रित काय दिलंय, निमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा कोणता आहे. विचारला गेला परभणी म्हणजे जगात परभणी, जगात जर्मनी, भारतात परभणी फेमस आहे. हे मन एक या ठिकाणी फिट झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परभणीला भरलेला आहे त्यांना लक्ष द्या. अकल्पिक आहे का, आगंतुक आहे का, यजमान आणि अनोळखी या ठिकाणी. ओके. बरोबर आहे ठिकाणी. म्हणजे कसा पाहिजे विरुद्धार्थी, म्हणजे निमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, आगंतुक आहे. ओके. नेक्स्ट पाहूया. आता 65वा प्रश्न पाहायचा आपला. कितवा प्रश्न पाहायचा आहे, 65वा प्रश्न पाहायचा आहे. इथं तुमच्यासमोर एक निरक्षर दिलेला आहे. निरक्षर
अक्षरांची गरज नसलेला किंवा माहीत नसलेला निरक्षर, ओके, हा ते शब्दांचा मतीत असा अर्थ होत असतो. आणि या ठिकाणी 4 तुमच्यासमोर पर्याय आहेत. सुशिक्षित होते का, साक्षर होते का, अभ्यासू किंवा अक्षर होते का. आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्र हो साक्षर. निरक्षर आणि साक्षर हे एकमेकाचे कसे आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत मित्र हो. ठीक आहे, तर पुढचा आपण प्रश्न पाहूया. ओके मित्र, आता पाहणार आपण 66वा प्रश्न. तुम्हाला एकदा 66वा प्रश्न पाहण्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब जरी होत नसेल तर चॅनलला तुम्ही शेअर करून घ्या. ओके मित्र हो. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी, आता या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हणते. कोणता विरुद्धार्थी शब्द, सदाचार. ओके, सदाचार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होतो, दुराचार होतो का, आचार होतो का, अविचार किंवा दृष्ट. ओके, या ठिकाणी पाहायचं आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे दुराचार. कोणत्या शब्दात विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे, असा प्रश्न विचारलाय, मुंबईमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. कोणता पाहिजे, विरुद्धार्थी शब्दाची जोड आहे का नाही. ओके, आता मीठ भाकर, राजकन्या, नीलकंठ, ग्राह्य. ओके, दिसतं तुम्हाला. आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4, ग्राह्य, ग्राह्य. ओके, आता विध्वंसक कार्य, विध्वंसक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, विध्वंसक. आता तुम्हाला शब्द मतितार्थ शब्द माहिती राहणं महत्त्वाचं आहे. बरेच काही विद्यार्थ्यांना लक्षात ठेवत नाही, तर लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. मतितार्थ, विध्वंसक हा शब्द तुमच्यासमोर दिसत आहे. विध्वंसक या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द कोणता होऊ शकते, वैयक्तिक होते का, विधायक होते का, विसंवाद होते का, सुसंवाद आहे का. ओके, आणि या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्र विधायक, पर्याय क्रमांक 2. नंतरचा प्रश्न आहे, प्रशंसा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आणि कुठं टाकलाय, औरंगाबाद. औरंगाबाद कुठं बाबा, औरंगाबादच्या कारागृहामध्ये विचारला गेला प्रश्न आहे, कारागृह. ओके, जेल पोलीसमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. ओके, अतिशय महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासमोर आहेत मित्र हो. दिसत आहेत ना, आवडला असेल तर लाईक करायला काय हरकत आहे हो, आता कारण की इतके भारी प्रश्न तुमच्या समोर आहेत मित्र हो. आणि रिपिटेशन होण्याची आतापर्यंत आपण 77-76 प्रश्न जरी घेतले, 7 जरी प्रश्न याच्यामधले तुमच्या लक्षात राहिले तर मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत म्हणून एक भेट म्हणून तुमच्यापर्यंत आलेली आहे. ओके, ठीक आहे. प्रशंसा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. निंदा होते का, आयुष्य, शाबासकी आणि शिक्षा. ओके, दिसतो तुम्हाला या ठिकाणी, दिसतो. आणि या प्रश्नांचे योग्य उत्तर, प्रशंसा केली म्हणजे एखादी निंदा झाली. ओके, म्हणजे प्रशंसेच्या विरुद्ध कोणता आहे, निंदा करणे, हा एक शब्द महत्त्वाचा आहे आणि योग्य आहे. नेक्स्ट बघूया आपण, आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. आजी आणि माझी 2 शब्द आपण ऐकले असतील. आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. आणि पर्याय क्रमांक 4 आता, आजोबा होते का, माझी होते का, काजी होते का, गाजी होते. ओके, आजी म्हणजे माझी सरपंच, आजी सरपंच, जे काय पदावर असतात हा शब्द याच्यासाठी, म्हणजे रुजू असणारे, रुजू नसणारे, म्हणजे पदावर असणारे, पदावर नसणारे, पदावर होऊन गेलेले. ओके ना, बरोबर आलं ना, म्हणजे पदावर नाहीत आता असे. आजीचे कोणते मग, आजीचे आले माझी. ओके, होते आता नाहीत. आता परोक्ष, आता परोक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. आणि पर्याय क्रमांक आता प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, पराधीन आणि दृष्टी आड. ओके मित्र हो, तुमच्यासमोर किती पर्याय आहेत, 4च पर्याय असतात. प्रत्येक वेळी 4 पर्याय असतात. पर्याय महत्त्वाचा आहे. पर्याय महत्त्वाचा असा आहे की ते अचूक पर्याय न महत्त्वाचं आहे. ओके, आता अचूक पर्याय महत्त्वाचं राहणं म्हणजे काय, परोक्ष, प्रत्यक्ष म्हणजे हे परोक्ष दुसरा झाला, म्हणजे खरा किंवा खोटा. प्रत्यक्ष पाहणे किंवा न पाहणे, दुसऱ्याकडून ऐकून घेणे. ओके, आणि प्रत्यक्ष पाहणे हे एकमेकांमध्ये कसे आहेत, एक वेगळे शब्द आहेत, म्हणजे विरुद्धार्थी शब्द आहेत. आता खालचा शब्द आहे उन्नती, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. बरोबर, उन्नती. उन्नती या शब्दाचा कोणता शब्द पाहिजे, ते आपल्याला विरुद्धार्थी शब्द पाहिजे ते. ओके, दिसतो तुम्हाला उन्नती, शाबास. लक्षामध्ये तुमच्यासमोर पर्याय दिसत नसेल, पर्याय पाहू शकता तुम्ही, काय हरकत नाही. आता बरेच विद्यार्थ्यांना अभ्यास असेल ना, त्यांच्या लक्षात आलं असेल की बा हां, या प्रश्नाचं 1, 2, 3, 4 काय जे आहे त्या ठिकाणी बरोबर योग्य उत्तर आलेलं आहे. बरोबर आहे तुमचं. अवनती, उन्नतीचा शब्द काय होते, अवनती हा विरुद्धार्थी शब्द होतो. ओके मित्र, ठीक आहे. ते नंतरचे प्रश्न पाहूया आपण.
आता 73वा प्रश्न आहे मित्र. कोणता? 73वा प्रश्न चालू आहे. उद्धट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आणि औरंगाबादमध्ये पुन्हा जेलपोलीससाठी विचारला गेला प्रश्न आहे. आता उद्धट या शब्दाचा अर्थ का म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय होतो? ओके, रंक का, नम्र का, कर्मठ का, मत्स्य. बरोबर आहे ना. तर या ठिकाणी तुमच्या समोर किती पर्याय आहेत? योग्य पर्याय महत्त्वाचा, ज्यांचा उद्धट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे असा प्रश्न पडल्याबरोबर त्यांनी सांगू शकता मित्र हो या ठिकाणी की नम्र. उद्धट आणि नम्र म्हणजे रागिष्ट राहायचं, त्याच्या विरुद्ध नम्र राहायचं. एक शांत आणि अशांत. उद्धटचा अर्थ होते की शांत नसलेला, अशांत, ओके, किंवा रागीट असा त्याचा उद्धटचा अर्थ होत असतो. ओके, नंतरचा प्रश्न पाहूया. मूढ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. प्रत्येक जणाचे मूढ या ठिकाणी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून राहत नाहीत. बरोबर आहे ना. मूढ राहणे किंवा न राहणे, शिरोमणी, धीडमूढ, शांत आणि शहाणा. बरोबर. आता मूढ या शब्दाचा अर्थ असा होते विरुद्धार्थी शब्द की मूढ किंवा धीडमूढ म्हणजे मूढ आहे किंवा मूढ नाही असा त्याचा अर्थ होत असतो. ओके, ठीक आहे. पुढे पाहूया आपण. पुढचा या ठिकाणी प्रश्न आहे तर 75वा प्रश्न आहे. ओके, 75वा प्रश्न पाहणार. 75वा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की हे प्रश्न नवी मुंबईमध्ये विचारला गेला प्रश्न आहे आणि आजकाल याच पद्धतीने प्रश्न विचारतात. देव आणि इथं काय म्हणते आधी महत्त्वाचं आहे की खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची जोडी ओळखा म्हणते. कोणी? देव, दानव, सबल, दुर्बल, खेद, हर्ष, घर आणि सदन. बरोबर. या ठिकाणी तुमच्या समोर काय येतं? पर्याय येतं आणि योग्य पर्याय तुम्हाला शोधायचं आहे आणि योग्य पर्यायाचं उत्तर आहे घर आणि सदन हे चुकीची जोडी आहे कारण की समानार्थी शब्द होत आहेत. घर म्हणजे सदन आणि सदन म्हणजे घरच. आणि लक्षामध्ये अशा पद्धतीनं हे समानार्थी शब्द झाले. इथं समानार्थी प्लस या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द होत आहेत. बरोबर ना. म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी दोन्हीचा अभ्यास या ठिकाणी कंबाईनमध्ये होत आहे. नंतरचा प्रश्न पाहूया. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. कोणती? विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. आतापर्यंत आपण किती प्रश्न पाहिले हो? प्रश्न हे 76वा चालू आहे ना. बरोबर आहे. 76चा आणि 77चा प्रश्न पाहतो आपण. आणि इथं आपल्याला पाहायचं आहे विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी ओळखा. योग्य जोडी ओळखा. इथं योग्य दिसतो मला आहे की नाही. आता या ठिकाणी पाहतात तठी, ना, सरिता, कलंक, काळीमा, आय, वाह्य, विहर, दुरावा. बरोबर आहे. आता या ठिकाणी पाहू शकता मित्रो याचा अर्थ सांगायचं गेलं तर बघा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. आर्य आणि वाह्य हे विरुद्धार्थाची योग्य जोडी आहे. कशाची? विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी आहे ठिकाणी. ओके, नंतरचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आणि मुंबईमध्ये विचारला गेला प्रश्न आहे. आता विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखायची. अनासक्तीला काय म्हणतात? नाशक्ती, शक्ती का आशक्ती, शक्ती विना. ओके, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनाशक्ती म्हणजे अनाशक्ती आणि आशक्ती हे या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे तशी. ओके, आशक्तीचं काय होते? पर्याय क्रमांक. अनाशक्तीचं काय होते? आशक्ती होती. तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मित्र हो, व्हिडिओ आवडला असेल जातीविषयी एक लाईक करायचं आणि जातीविषयी तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर प्रश्न मित्र तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायचं नक्कीच. ठीक आहे, धन्यवाद.